अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या उत्सवासाठी आपल्या राज्यभरातील मंदिरं देखील सजली आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला देखील सजावट करण्यात आलेली आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला सुंदर फुलांची आरास आणि विद्युत अशी रोषणाई करण्यात आली आहे। संपूर्ण देशातील मंदिरं सजलेली आहेत। आता मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरासमोर आहे। मंदिराला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। जर आपण बघितलं तर जय श्रीराम या फुलांमधून लिहिण्यात आलेलं आहे। प्रभू श्रीरामाचं देखील पूर्ण मूर्ती या फुलांमधून साकारण्यात आलेली आहे। सीता मातेची देखील या ठिकाणी मूर्ती साकारण्यात आलेली आहे आणि संपूर्ण जो अयोध्येत राम मंदिर तयार करण्यात आलेला आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती फुलातून या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आणि आपण बघू शकतो प्रचंड अशी भाविकांची गर्दी या ठिकाणी बाप्पांच्या दर्शनासाठी या ठिकाणी जमलेली आहे। आणि त्याचबरोबर ही सुंदर सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। अक्षरशः या रस्त्यावर दिवाळी जशी परिस्थिती असते, जेवढी गर्दी असते, जेवढा उत्साह असतो, तोच उत्साह आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रचंड लोकांची गर्दी आहे। भाविक या ठिकाणी येत आहेत, बाहेरून हात जोडतायत, कारण आतमध्ये दर्शनासाठी जवळपास 2-2.5 किलोमीटर लांब भाविकांची रांग पाहायला मिळते। रस्त्याच्या दुतर्फा जर आपण बघितलं तर रोषणाई करण्यात आलेली आहे, भगवे पताके या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण रोषणाई या रस्त्याला करण्यात आलेली आहे। अक्षरशः दिवाळी जशी साजरी होते तोच उत्साह, दिवाळीसारखा वातावरण आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आतमध्ये जर बघितलं तर होम हवन सुरू आहे, प्रभू श्रीरामाचे गीत या ठिकाणी सुरू आहे, त्याचबरोबर कीर्तन सुरू आहे आणि अशा पद्धतीने एक वेगळा उत्साह श्रीरामलल्ला विराजमान होणार आहेत। यासाठी संपूर्ण देशात एक उत्साह, दिवाळीसारखं वातावरण पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।